मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक असा निकाल लागलाय। स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय, तर प्रतिस्पर्धी उमेदवार अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय। अश्विनी देशमुख या दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत, तर अश्विनी देशमुख यांचा पराभव झालेला आहे। 92 मतांनी त्या पराभूत झालेल्या आहेत, तर त्यांच्या विरोधात उभे असलेले स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय झालाय। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी सांगत होतो, माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठं लय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। मी पहिला बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली होती आणि त्या निवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव झालाय। आपले प्रतिनिधी स्वानंद सध्या आपल्या सोबत आहेत। स्वानंदजी, नेमकं काय घडलेलं आहे? अश्विनी देशमुख यांचा पराभव कसा झालाय? आपण बघायला गेलो तर या निवडणुकीत सुरुवातीपासून स्वरूपानंद देशमुख यांनी जे आव्हान निर्माण केलं होतं की देशमुख कुटुंबियांनी न्यायाच्या लढाईत लक्ष द्यावं, त्यांनी राजकारणात पडू नये, या प्रकरणाचा निकाल लागल्यावर त्यांनी राजकारणात यावं असं स्वरूपानंद देशमुख म्हणाले होते। त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण बघायला गेलो तर आज निकाल जाहीर झालाय। 1744 मतदान झालं होतं, यापैकी 914 मतदान जे आहे ते स्वरूपानंद देशमुख यांना पडलेले, तर अश्विनी देशमुख यांना 822 मतदान पडलं। मागच्या वेळेस सरपंच पदाच्या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा 9 मतांनी पराभव झाला होता, पण आत्ताच्या निवडणुकीमध्ये स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांनी निवडून आलेले आहेत। माधवी, नक्कीच, आणि त्यामुळे मस्साजोगमध्ये हा धक्कादायक असा निकाल लागलेला आहे। स्वानंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।